खासदार ओमराजे निंबाळकरांनी 6000 बोगस मतदान झाल्याचा आरोप केलाय। राहुल गांधी जे सांगतात त्यामध्ये तथ्य आहे। मतदानाचा अधिकार हिसकावून घेण्याचं काम झाल्याचा आरोप निंबाळकर यांनी घेतलाय आणि याबाबत एफआयआर दाखल होऊनही कारवाई न झाल्याचा आरोप देखील त्यांनी केलेला आहे। कणकवली बाजारपेठेमध्ये मटका अड्ड्यावर छापा टाकण्यात आला। सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणेंनी हा छापा टाकला। यावेळी घेवारी नावाच्या व्यक्तीसह 9 ते 10 जण मटका अड्ड्यावर होते आणि यावेळी नितेश राणे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। त्यांनी पोलिसांना चांगलंच धारेवर धरलं। ओबीसी नेते लक्ष्मण हाके नव्या वादात सापडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। ओबीसी समाजाचं नेतृत्व माळी समाजाकडून धनगरांकडे जात असल्यानं माळी समाजातील नेत्यांमध्ये पोटदुखी सुरू झाली असल्याची टीका हाकेंनी केली आहे आणि त्यांच्या विधानामुळे वाद निर्माण झालाय। वर्धा शहरात एका कार्यकर्त्यानं अजित पवारांना लव्ह यू म्हटलं। दरम्यान अजित पवारांनी देखील कार्यकर्त्यांच्या प्रेमाला दाद देत लव्ह यू टू असं म्हणत प्रतिसाद दिला। यावेळी उपस्थितांमध्ये जोरदार हर्षा पिकला। वर्ध्याच्या हिंगणघाट येथे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा ताफा शिवसेना उबाठाच्या कार्यकर्त्यांनी अडवला। नगरपालिकेच्या अमृत योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत अजित पवारांना निवेदन देण्यात आलं। तांबवे पुलाचं भूमिपूजन एकदा अजितदादांनी आणि एकदा पृथ्वीराज चव्हाणांनी केल्यानं दुरवस्था झाली आहे असं म्हणत मंत्री शंभूराज देसाई यांनी अजित पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांना खोचक टोला लगावलाय। तर अजितदादांमुळे पुलाची उंची कमी झाल्याचंही ते म्हटलंय। बाळासाहेब थोरातांवर हल्ला करणारा असं मी म्हणालो नाही, तर त्यांना अंतर्मुख करण्यासाठी मला नथुराम गोडसे व्हावं लागेल असं म्हटल्याचा खुलासा कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी केलाय। जळगावमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत गोंधळ झाला। आदिवासी सेलच्या जिल्हा पदावरून हा वाद झालेला आहे आणि माजी जिल्हाध्यक्ष इब्राहिम तडवी यांनी आपल्याला डावलून नादान पावरा यांची नियुक्ती केल्यानं नाराजी व्यक्त केली आहे। यामुळे जळगावातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। धनंजय मुंडेंनी भ्रष्टाचाराची फाईल गायब केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केलेला आहे। धनंजय मुंडेंनी कृषी सचिव व्ही राधा यांची फाईल गायब केल्याचा दावा दमानिया यांनी केलाय। पालघरमध्ये भाजपनं शिवसेनेला धक्का दिलाय। प्रकाश निकम यांनी मोखाड्यातील पदाधिकाऱ्यांसह भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय। यामुळे भाजपनं मित्रपक्ष शिवसेनेलाच धक्का दिल्यानं जोरदार चर्चा आहे। मुंबईतील मिठी नदी कथित आर्थिक घोटाळा प्रकरणात कंत्राटदार शेरसिंग राठोडला 26 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। बनावट बिल सादर करून 29 कोटींची फसवणूक केल्याचा शेरसिंगवर आरोप आहे। वांद्र्यातील 52 कोटींचं बिल्डर फसवणूक प्रकरणात न्यायालयानं 2 आरोपींना जामीन मंजूर केलेला आहे। बेकायदेशीर अटकेबद्दल ईओडब्ल्यूला फटकारण्यात आलाय। जम्मू आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयास्पद ड्रोन हालचाली दिसून आलेल्या आहेत। सुरक्षा दलांनी गजानसूर मार भागात मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू केली। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ड्रोन भारतीय सीमेच्या आत खोलवर आढळून आलाय। नाशिकमधील गोवर्धन ग्रामपंचायत बैठकीमध्ये राडा झाला। ग्रामसभा सुरू असताना ग्रामपंचायत सदस्यांमध्ये हाणामारी झाली। विषय मंजुरीवरून राडा झाल्याची माहिती आहे। गोंदिया जिल्ह्यातील पाथरी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी मुदत संपलेला जलजिरा प्यायल्यानं विषबाधा झालेली आहे। दुपारी शाळेमध्ये जेवण केल्यानंतर 5वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींनी बाजूच्या दुकानातून जलजिरा घेतला। जलजिरा प्यायल्यानंतर 7 विद्यार्थिनींना मळमळ, उलटी आणि पोटात दुखू लागल्यानं या विद्यार्थिनींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे। आता एक मोठी बातमी, राज्यामध्ये आजपासून पावसाचा जोर ओसरणार असल्याचा हवामान खात्यानं अंदाज वर्तवलेला आहे। रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्यांना हवामान खात्यानं येलो अलर्ट दिलाय। या भागात तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे। उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह मुख्यतः पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे। प्रस्तावित पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाला विरोध झाल्यानंतर अखेर संपादनासाठी जमीन कमी करण्यात आली आहे। पूर्वीच्या अधिसूचनेनुसार हे क्षेत्र 2673 इतकं होतं। त्यात आता 1388 हेक्टरची कपात करून हे क्षेत्र 1285 हेक्टर केलंय। कोकण, मध्य महाराष्ट्रासह घाटमाथ्यावर आणि विदर्भात मुसळधार पाऊस कोसळतोय। राज्यातील अनेक धरणं 90%हून अधिक भरलेली आहेत। 2997 धरणात 81% पाणीसाठा जमा झालेला आहे। धरणं तुडुंब भरल्यानं नद्यांमध्ये विसर्ग सोडण्यात आलेला आहे।
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं नागरिकांच्या सोयीसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। 21 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये विशेष मालमत्ता कर विभागाच्या वतीनं अभय योजना राबवण्यात येणार आहे आणि या योजनेअंतर्गत सर्व थकबाकीदार नागरिकांना त्यांच्या मालमत्ता करासोबत असलेल्या व्याज आणि दंड शुल्कामध्ये 100% सूट देण्यात येणार आहे। राज्यात लंपी रोगाचा प्रादुर्भाव 25 जिल्ह्यात झालेला आहे। पुणे, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर, बुलढाणा आणि जळगाव हे जिल्हे सर्वाधिक बाधित आहेत, तर 11,000 जनावरं बाधित झाली असून त्यापैकी 8,330 जनावरं उपचारानंतर बरी झाली आहेत। आतापर्यंत 403 जनावरांचा मृत्यू झालाय। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावर 19 आरोग्य पथकं तैनात करण्यात येणार आहेत। 23 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर दरम्यान 10 वेगवेगळ्या ठिकाणी आरोग्य विभागाचं पथक कार्यरत असेल, त्यामुळे अपघात किंवा अन्य घटना घडल्यास चाकरमान्यांना तात्काळ मदत मिळणार आहे। पुढील आठवड्यापासून सुरू होणाऱ्या गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं आपल्या कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्याचं वेतन गणेशोत्सवापूर्वी देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या संदर्भात वित्त विभागानं गुरुवारी शासन निर्णय जारी केला। त्यानुसार ऑगस्ट महिन्याचं वेतन कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 26 ऑगस्टला जमा केलं जाईल। खासगी तसंच सरकारी इलेक्ट्रिक चारचाकी वाहनांना अटल सेतूवर टोलमाफी करण्यात आली असून आजपासून अंमलबजावणी करण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। एप्रिल महिन्यामध्ये केलेली घोषणा अटल सेतूवर आता अंमलात येणार असून राज्यातील मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आणि समृद्धी महामार्ग या 2 महामार्गावर देखील येत्या 2 दिवसात इलेक्ट्रिक वाहनांसाठीची ही टोलमाफी लागू असेल। केंद्र सरकारनं सध्याची 4 स्तरीय जीएसटी प्रणाली सोपी करून 2 टप्प्यांची करण्याचा प्रस्ताव दिला होता। याला मंत्री समूहानं गुरुवारी मान्यता दिली आहे। या ऐतिहासिक निर्णयामुळे येत्या दसरा दिवाळीमध्ये अनेक वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे। राज्यातील आयटीआयमध्ये यंदा मुलांच्या 51% प्रवेशाच्या तुलनेमध्ये मुलींचं प्रवेशाचं प्रमाण 10% इतकं कमी असल्याचं आकडेवारीवरून दिसून आलेलं आहे। आतापर्यंत राज्यभरात 14,000 मुलींनी आयटीआयसाठी प्रवेश घेतल्याची माहिती व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयानं दिलेली आहे। बोईसरच्या तारापूर एमआयडीसी मधील कारखान्यामध्ये वायुगळती झाली। मेडली फार्मा लिमिटेड कंपनीमध्ये वायुगळती झाली असून यामध्ये 4 कामगारांचा मृत्यू तर 4 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती असून जखमी कामगारांवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। नालासोपारा पूर्वेकडील राजनगर इथे पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलं होतं। पाऊस ओसरला मात्र रस्त्यावरील पाणी ओसरलं नव्हतं, कारण पाण्याचा निचरा करणारे पंप बंद पडलेत आणि याबाबत न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवल्यानंतर पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र ठाकरे यांनी दखल घेतली। तात्काळ आदेश देऊन पंप सुरू केले। दरम्यान आता या पंपाच्या माध्यमातून पाण्याचा निचरा केला जातो। बेळगाव शहरातील डॉक्टर आंबेडकर रस्त्यावरील जिल्हा रुग्णालयासमोर रिक्षाचालक आणि 2 महिला प्रवाशांमध्ये जोरदार वाद झाला। या वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं आणि महिलांनी रिक्षाचालकावर हल्ला केला। भाडं देण्यावरून हा वाद झाला। भिवंडी बायपास मार्गावरील पिंपळास रेल्वे पुलाजवळील रस्ता खचला आणि यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली। यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागलाय। तातडीनं रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे। आता एक सविस्तर बातमी। भाद्रपद शुद्ध द्वितीया 25 ऑगस्टला राज्यभरात वराह जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जावी अशी मागणी करणारं पत्र मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे। नितेश राणे यांनी केलेल्या या मागणीवरून राजकारण तापलेलं आहे। विरोधकांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी देखील नितेश राणेंना टोले हाणलेले आहेत। नितेश राणेंनी वराह जयंती साजरी करायचं जे म्हटलेलं आहे, खरंच आपण त्यांच्या भूमिकेचं स्वागत केलं पाहिजे। किंबहुना नितेश राणेंनी मला वाटते की या सगळ्या जयंती साजरी करण्यामध्ये पुढाकार घ्यावा आणि एक दिवस वराह अवताराचं अनुकरण करत वराह अवतारातलं वर्तन पूर्ण दिवस त्यांनी ठेवावं आणि त्यांच्या अनुयायांनी सुद्धा वराह अवतारामध्ये पूर्ण दिवस काढावा। दहीहंडीला नाही का आपण सगळे गोविंदा वगैरे होतो, तसं वराह जयंतीला सुद्धा नितेश राणेंनी स्वतः वराह अवतारामध्ये वावरावं। फार चांगली गोष्ट असेल, मी त्यांचं अभिनंदन करते। हो, जेव्हा अवतरेन तेव्हा त्यांनी माझ्या आजूबाजूला यावं फर्निचर घेऊन, कारण त्यांचं फर्निचरवर फार वेगळं प्रेम आहे असं आम्ही बीडवरून ऐकलेलं आहे आणि म्हणून त्याच्यात काय आम्ही काय जास्त बोलणं उचित आहे। त्यांनी त्याची सुरुवात पहिल्यांदा स्वतःच्याच घरापासून करावी आणि काही वराह असतील ते पकडून आणावे आणि त्याची पूजा करावी। वराह जयंती म्हणजे वराहाच्या पोस्टरची पूजा नाही, प्रत्यक्ष वराह पकडून आणायचे आणि त्यांची पूजा करायची त्यांच्या घरातच त्यांनी करावी। त्याकरता त्यांना शुभेच्छा।
इथं माणसं मरत आहेत, इथं पूर आला आहे, ढगफुटी झाली, शेतकऱ्यांवर दुष्काळी सावट आहे, उद्या बैलपोळा आहे, शेतकऱ्यांचा काळजातला सण आणि अनेक शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आहे. हे राहिलं बाजूला ना, आता काहीतरी दिशाभूल करायची जरी असतील, पण हे वराह जयंती तुम्ही नाही पाहिली, कधी पाहिली? मी पण नाही पाहिली. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. सध्या उजनी धरण 105% अधिक भरलेलं आहे आणि उजनी धरणामधून 16 दरवाजातून 1,50,000 क्युसेक वेगानं पाणी सुरू आहे. त्यामुळे भीमा नदीचं पात्र ओसंडून वाहू लागलेलं आहे. अतुल भालेराव यांच्या ड्रोन कॅमेऱ्यानं टिपलेली उजनी धरणातली पाण्याच्या विसर्गाची आणि भीमा नदीच्या पात्राची खास दृश्य न्यूज 18 लोकमतवर. गडचिरोली जिल्ह्यामध्ये 3 राज्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सोनमपल्लीच्या लगतच्या नाल्यावर इंद्रावती नदीच्या पुराचं पाणी आलं आणि त्यामुळे महामार्ग बंद झालाय. कोट्यवधी रुपये खर्च करूनही हा मार्ग पाण्याखाली गेलाय. नालासोपाऱ्यात झालेल्या पावसामुळे पोलीस स्टेशनमध्ये गुडघाभर पाणी साचलं आणि पोलीस स्टेशनमध्ये पाणी भरलेलं असतानाही अशाच परिस्थितीमध्ये पोलिसांना काम करावं लागतंय. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यात झालेल्या पावसामुळे बारूळ गावातील बोरी नदीवरील पुलावरून पाणी वाहत आहे आणि या पाण्यातूनच विद्यार्थी आणि ग्रामस्थ जीवघेणा प्रवास करतायत. त्यामुळे आता या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. जुन्नर तालुक्याच्या आदिवासी पट्ट्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे वडस धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे. धरणातून मीना नदीपात्रात 6,000 क्युसेकनं पाणी सोडण्यात आलंय. दरम्यान नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. सांगलीमध्ये कृष्णा नदीची पाणी पातळी 43 फुटांवर गेलेली आहे. दरम्यान नदीकाठी कुणीही जाऊ नये असा इशारा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिलाय. पंढरपूरच्या व्यास नारायण परिसरातील पूरग्रस्त भागाची आमदार समाधान आवताडे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधून परिस्थिती जाणून घेतली. जालन्यामध्ये आमदार नारायण कुचेंनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. बदनापूर तालुक्यामध्ये 400 हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन आमदार कुचे यांनी शेतकऱ्यांना दिलंय. बीडच्या माजलगाव तालुक्यातील सरस्वती नदीकाठच्या कोथरूड गावात आजही गुडघाभर पाणी आहे. दुबार पेरणी करूनही अतिवृष्टीनं शेतकऱ्यांच्या स्वप्नाची माती केली आहे. सोयाबीन कापूस पाणी लागल्यानं जळून गेलंय आणि त्यामुळे केलेला खर्चही निघणार नसल्यानं शेतकरी संकटात सापडलाय. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यावर अस्मानी संकट उभं ठाकलंय. गेल्या 5 दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यातील 7 लाख हेक्टरवरील पिकं बाधित झालेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. मुखेडच्या 5 गावातील नागरिकांनी पोळा न साजरा करण्याचा निर्णय घेतलाय. जनावरं वाहून गेल्यानं शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतला.